ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून। सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर। पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं। सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये। खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट। लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच। आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला। तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन। दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स। ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या। ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर। संपर्क 9372012044। ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा। श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्तानं मुख्य दिवशी समाधी मंदिरामध्ये संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे आणि श्री प्रेमानंद सोनटक्के यांनी श्रींची पाद्यपूजा केली आहे। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे तसेच मंदिर प्रमुख विष्णू थोरात, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी या ठिकाणी उपस्थित होते। दरम्यान श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्तानं काढण्यात आलेल्या भिक्षा झोळी कार्यक्रमात संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, मुख्य लेखाधिकारी श्रीमती मंगला वराडे, मंदिर कर्मचारी यासह 10 ग्रामस्थ आणि 10 साईभक्त सहभागी झाले होते। ओम साईराम। साईबाबांच्या पुण्यतिथीचं हे 107वं वर्ष आहे। साईबाबा भिक्षा मागून दररोज शिर्डीमध्ये उदरनिर्वाह करायचे, भिक्षेतूनच सर्व साई भक्तांना अन्नदान करायचे। त्याचं प्रतीक म्हणून साईबाबा संस्थांच्या वतीने दरवर्षी साईबाबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी भिक्षाझोळीचा कार्यक्रम राबवला जातो आणि साई भक्तांच्या रूपाने बाबाच आमच्या दरवाजामध्ये भिक्षा घेण्यासाठी येतात, हे त्याचं एक प्रतिकात्मक स्वरूप आहे। साईबाबा संस्थानने याचं थोडंसं व्यापक स्वरूप करून शिर्डीतील सर्व घरोघरी कसं जाता येईल, सर्व घरातून कशी भिक्षा घेता येईल याचं नियोजन केलं पाहिजे। साईबाबांचे जे भक्त या ठिकाणी येतात भिक्षा घेण्यासाठी, त्यांना देताना आम्हाला अक्षरशः बाबाच आमच्या घरी आल्यासारखं वाटतंय। त्याच्यामुळं आम्ही खूप धन्य आहोत। साईबाबा ज्या 5 घरी भिक्षा मागत त्यापैकीच आमचं एक घर आहे, एक गोंदकरांचं घर आहे, एक पोत्यांचं घर आहे, एक नंदराम वाणेंचं घर आहे आणि हे सर्व करत असताना आम्हाला बाबांनाच भिक्षा आम्ही देतो असा आनंद ह्या भिक्षाझोळीच्या कार्यक्रमाप्रसंगी वाटतो। आज आपण गायकवाडीवर आलो, काय गायकी परिवाराचा इतिहास? गायकी परिवाराचा इतिहास म्हणजे जे दगडूभाऊ गायके, साईबाबांचे समकालीन भक्त दगडूभाऊ गायके यांनी बाबांची भरपूर सेवा केलेली होती। बाबांचे ते सेवेकरी होते आणि दसरा, गुरुपौर्णिमा, रामनवमी हे तिन्ही उत्सव इथं आमच्या गायकीवाड्यावर होत होते। आणि भिक्षा वगैरे आता गावाचे चालूच आहे, गावाची भिक्षा आत्ताच घेऊन गेलेली आहे। बाकी म्हणजे सर्व साई भक्त हे बाबांच्या समकालीन दगडूभाऊचे वंशज आहे आम्ही। आज भिक्षाझोळीमध्ये सामील झाला, तुम्ही काय कार्यक्रम कसा? ओम साईराम। हा जो मी सौ माधुरी राजेंद्र शिंदे, मला सांगायला अभिमान वाटेल की साईबाबांचे परमभक्त भागोजी शिंदे आणि लक्ष्मीबाई शिंदेंचे आम्ही सगळे इथं वंशज उभे आहेत हे सगळे, आणि मी त्यांची नाचसून बोलते। आणि बाबांची ही जी परंपरा आहे झोळीची अनेक वर्षापासून चालू आहे आणि दरवर्षीच आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होत असतो। म्हणजे हेच वर्षाचं सांगायचं नाही, तर दरवर्षीच आम्ही याचा आनंद घेत असतो। आणि बाबांची भिक्षा झोळीमध्ये ज्यावेळेस भिक्षा वाढत असतो त्यावेळेस असं वाटतं की प्रत्यक्षित साईबाबाच आमच्या वाड्याच्या समोर येऊन उभे राहिले की काय, ही भावना आमच्या मनामध्ये असते। मैं दत्तात्रेय हूँ, बेंगलुरु से आया हूँ, कर्नाटका से। आज के प्रोग्राम में शामिल हुए, कैसे लग रहा है आपको? वो बहुत आनंद हो रहा है, वो वर्ड्स में एक्सप्रेस नहीं कर सकता है, वो एक इमोशनल फीलिंग है।
और जैसे समझा है अभी बाबा ये गांव में कैसे भिक्षाटन पढ़ रहा था कर रहा था, वो पढ़ चुका था, लेकिन वो अभी महसूस हम कर रहे हैं जैसे बाबा आज इधर आया है और हर घर से भिक्षाटन ले रहा है। हमारे साथ हमारे सबके साथ में बाबा इधर ही। कैसे आए हो, आपका नाम क्या है? मेरा नाम ईशा है, मैं दिल्ली से आई हूँ और स्पेशली यहाँ पे जो दशहरा उत्सव है वो अटेंड करने आई हूँ, क्योंकि इससे पहले सिर्फ इसके बारे में सुना था। आज बाबा जी ने वो प्रदान किया है कि मैं यहाँ पे आई हूँ और अटेंड कर पा रही हूँ। हमने भी जो भिक्षा मांग रहे थे उनको गेहूँ दी और ख़ुद भी भिक्षा में गेहूँ ली। तो बाबा जी हमेशा सब पे ये कृपा बनाए रखें और हमेशा हमें बुलाते रहे। तो ये उत्सव बहुत ही अच्छा था, सबको यहाँ पे आना चाहिए और अटेंड करना चाहिए। ओम साई राम। पंढरीनाथ पगार, सी 24 तास, शिर्डी।